आज निघायचंय आम्हाला आमच्या घरी परत, मी आणि बाबू. कुठून आणली आहे मम्मी तू ही कोरफड? बाबा रे, खूप जास्त जाड आहे बघा. इथे फेमस पावभाजी मिळते आमच्या तिथे, खूप फेमस आहे. इथे पप्पांचा पाय दुखतोय खूप. बाय दीदी, बाय बाय माऊ, बाय बाय मम्मी, बाय बाय. हळू. कोणता इंटरनॅशनल फटाका आहे रे तुझं तोंडात? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज पण मी मम्मीच्याच घरी आहे, बट आज निघायचं आहे आम्हाला आमच्या घरी परत, मी आणि बाबू. आज परत निघणार आहे, आज संध्याकाळी वगैरे निघू आम्ही. सो चलो, झाली सुट्टी संपली. बाबूची पण स्कूल आहे आता 29 पासून. आता त्याला पण रेग्युलर स्कूलला पाठवणार, कारण खूप सुट्ट्या झाल्यात बाबूच्या. आधी तर 1 वीक आधीच त्याच्या सुट्ट्या स्टार्ट झालेल्या, सुट्ट्या लागायच्या आधीच 1 वीकपासून सुट्ट्या. सो आता चालू आहे सगळ्यांचं. मम्मी मला बॅग वगैरे भरती आहे, मला जेवढं काय भरून द्यायचं आहे तेवढं सगळं भरत बसली आहे. मग जेवण वगैरे करणार, थोडंसं आराम करणार आणि संध्याकाळी निघणार घरी परत. मी इथे कोरफड लावली आहे बघा. ही कोरफड किती जाड आली आहे, बापरे. आणि खूप आहे बघा, खूप नाही आहे पण खूप जाड आहे, खूप जास्त जाड आहे. आणि हे इथे गुलाबाचं, चिनी गुलाब बोलतात, नाही सॉरी चिनी गुलाब नाही, वेगळंच आहे, माहीत नाही कोणतं झाड आहे. आणि कढीपत्ता पण आहे इथे, आहे हा कढीपत्ता. आणि इथे पण आहे कोरफड, ही छोटीशी आहे तुळस, हे ओव्याचं झाड. आणि हे अजून कोरफड बघा, किती जाड आहे कोरफड ही. कुठून आणली आहे मम्मी तू ही कोरफड? बाबा रे, खूप जास्त जाड आहे बघा, दिसत असेल तुम्हाला बघा. सो गाईज, आत्ता आम्ही आलो आहे, मी आणि दीदी, पावभाजी घ्यायला. इथे फेमस पावभाजी मिळते आमच्या तिथे, खूप फेमस आहे. सो तिथे आलो आहे, पावभाजी वगैरे घेणार, घरी जाणार, खाणार आणि निघणार घरी डायरेक्ट. गाईज बसते आता पावभाजी घ्यायला. जास्त काही घेतलं नाही, कांदा लिंबू वगैरे पटपट खाणार, जास्त भूक पण नाही आहे. बट मम्मी पप्पा खूपच आग्रह करतात, सो लवकर लवकर खाते आणि लवकर लवकर निघते. सो गाईज निघाली आता घरी, बॅग वगैरे घेतली आहे, मम्मी खाली गेली आहे आणि पप्पांना बाय बोलते. पप्पांचा पाय दुखतोय खूप, बाय. सो गेलेत मम्मी आणि दीदी खाली, पप्पांचा पाय दुखतोय म्हणून पप्पा नाही येणार खाली, बरं नाही पप्पांना. बाय बाय बाबू, त्रास नको देऊ काय मम्माला, ओके बाय. बाय दीदी, बाय बाय माऊ, बाय बाय मम्मी, बाय बाय. चल बाबू, बाय कर, बाय कर आईला, बाय बाय कर, बाय कर आईला, बाय कर. हो आणली, बाय कर आईला. जास्त रडतीये, कशी रडती बघ ना, बघ रडायला लागली. सो गाईज पोचतोय आम्ही आता घरी 1-10 मिनिटातच. आणि बाबू पूर्ण गाडीत नुसती बडबड बडबड बडबड, 1 मिनिट शांत नव्हता, नुसती बडबड चालू आहे. आणि आम्ही पण आता पोचतोय 10 मिनिटात. सो घरी जाऊन भेटू आपण, ओके बाबू. आणि मम्मीने एवढं सामान दिलं, ही बॅग भरून सगळं दिलंय. सो चलो आता घरी, हो ना बाबू. मी व्हिडिओ चालू केल्यावर बाबू बोलतो हॅलो गाईज. कसा बोलतो? बोल एकदा, बोल. आत्ता नाही बोलणार, शांत बसलाय. हळू. ए चिऊ, चिऊ, चिऊला बोल. हळूहळू, ती पडेल परत. चिऊ, वरती नको चढू बाबू. चिऊ ये 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 इकडे ये. कोणाचं आणलंय तू? कोणाचं आणलंय? बाबूची स्टाईल बघा आता, फटाका फोडायची. फोड बाबू फटाका, कसा फोडतो? हा, तोंडात घालून फटाका फोडतोय. हा, तोंडात कोण घालतं फटाका? फुटला का? अजून एकदा. कोणता इंटरनॅशनल फटाका आहे रे तुझं तोंडात?
कुठं फुटला? आवाज तर नाही आला. चिवीला दाखव कसं करतात ते. ओवीला घेऊन पण ओवीला. अरे ओवीच्या अंगात फुटल. फुटला का? ओके. सगळ्यांची जातो का परत? आठवण येते बाबू तुला? जातो परत? वेडा आहे बाबू, काही बोलत असतो, कसाही बोलत असतो. हो ना बाबू? बाबूला आता आली आहे झोप आणि बाबू आता लगेच झोपणार आहे. हो ना बाबू? हे बघा झोपलाच बाबू, झोपलाच. हे बघा किती नौटंकी, एक नंबरचा नौटंकी मुलगा आहे हा आमच्या घरातला. बघा झोपला झोपला बोलल्यावर झोपूनच गेला. किती नाटकं करतो बघा. गाईज ओवी इतकी रडली आम्ही निघताना, खूप रडली. ती बोलली की जायचं, मला बाबूकडं जायचं, माऊकडं जायचं. नंतर बोलायला लागली. मग दीदीने तिला कसं तरी हे केलं, डायवर्ट केलं तिचं लक्ष आणि तिला शांत केलं. कारण ती एकदा रडायला लागली ना थांबत नाही. खूप चिडकी, खूप चिडती. एवढी रडती. कशी रडत होती ओवी? ओवी कशी रडत होती बाबू? ओवी कशी रडत होती सांग? नाही, बाबूचा पण मूड नाही आता. बाबूला पण झोप आली आता. सो गाईज गेलेत सगळे झोपायला. आम्ही दोघंच जागा आहे आत्ता आणि आम्ही पण जाणार आहे आता झोपायला. सो आज खूप कमी ब्लॉग बनवला कारण आज मम्मीकडे पण लास्ट डे होता. मम्मीला आता व्हिडिओ कॉल केला होता तर तिचे पण डोळे भरून आलेले. आठवण येत असेल तिला कारण बाबू पण आता खूप बडबड करायला लागला आणि एकदम असं निघून गेले की असं तिला असं खूप हे होतं. मग कोणही असू दे, मी असू दे, बाबू असू दे, दीदी असू दे किंवा ओवी आणि विघ्नेश असू दे, ते गेले की रडायलाच लागते ती. सो आहेत आता ते तिकडेच आहेत मम्मीकडे आणि आम्ही आलो आता आणि आता झोपतो आम्ही पण. खूप झोप आली आहे आता. सो चलो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. भेटूया आपण उद्या परत नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.